क्लिअरिटी। हे बघा मित्र, आज 30/8/2024 दुपारचा 1 वाजलेला आहे आणि बुधवारचा दिवस आहे। ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी मे करता व्हिडिओ टाकू राहिलो, तर तो बघून घ्या। ट्रॅफिक, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा या मेकर मधली ट्रॅफिक बघून घ्या। तुम्हाला आज मी दाखवत आहे ट्रॅफिक। बघा आता रेस्ट हाऊस डाव्या साईडला आहे, डांबर सिमेंट रोडवर 4 व्हीलर गाड्या, लेफ्टला हे पार्किंग। रेस्ट हाऊस मध्ये चालला रोड, डाव्या साईडला रेस्ट हाऊस बघून घ्या। सिमेंट रोड पर्यंत यांचे दुकान आहेत आणि सिमेंट रोडच्या समोर यांचे, हे बघा आता सिमेंट रोड भाजीपाल्यावाले, सिमेंट रोडच्या पांढऱ्या पट्ट्यापर्यंत यांचं अतिक्रमण आहे। पांढऱ्या पट्ट्यापर्यंत सिमेंट रोडचा पांढरा पट्टा, हे झालं शिवाजीनगर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नाही। आणि उजव्या साईडला मित्र समृद्धी महामार्गाला जॉईंट होऊन राहिला रोड, डाव्या साईडला ॲटोचं रिक्षा स्टँड, रोड टच, उजव्या साईडला गजगज। यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय। आम्ही निवेदन दिलेले आणि ॲक्सिडेंटच्या संदर्भामध्ये आम्ही लोकांना जागृत करतो, शासकीय यंत्रणेला। बघून घ्या लेफ्ट राईटचा भाग बघून घ्या। आता तुम्हाला समोर जिजाऊ चौक दाखवतो, लेफ्ट साईडला ट्रॅफिक आणि उजव्या साईडची ट्रॅफिक। रोडवरच दुकान, उजवी आणि डावी साईड बघून घ्या मित्र। जिजाऊ चौक मेकरचा मेन चौक, समोर चाललो आपण, डाव्या साईडला एसटी स्टँड। आणि बघा अशा पद्धतीने गाभणे हॉस्पिटल, रोडवर गाड्या, कोणाचा रात चालू आहे काहीच कळून नाही राहिलं। हे बघा पार्किंग रोडवर, लेफ्ट साईडला पार्किंग आणि राईट साईडला बघून घ्या। लेफ्ट राईट मध्ये रोड टच, सिमेंट रोड टच पार्किंग, 4 व्हीलर 2 व्हीलर या गाड्या लागलेल्या आहेत। अशा बँकेची गाडी, मालवाहतूक गाडी, इकडून 2 व्हीलर पाहून घ्या। रोड टच 2 व्हीलर, एसटी स्टँड का रोड झाला। आणि हा जिजाऊ चौक पवन सोडावाल्याला भाड्याने दिला। कंपल्सरी जिजाऊ चौकामध्ये बॅनर असतात आणि सोड्याची गाडी असते। नगरपालिका प्रशासन इथं बिलकुल ऍक्शन घेत नाही आणि 200-200 रुपये रोज जमा करते। उजव्या साईडलाही बघून घ्या, जिजाऊ चौक भाड्याने दिला पवन सोडावाल्याला। नेहमीचा गाडा असतोय जिजाऊ चौकामध्ये। हा जिजाऊ चौक, समोर चाललोय आपण गावामध्ये, बघून घ्या। लेफ्ट राईटची परिस्थिती, दुपारचा टाइम आहे, गर्दीचा टाइम नाही आहे सध्या। हे बघा MS हायस्कूल, शिवसेना कार्यालय आणि लेफ्ट राईटची परिस्थिती बघून घ्या। BSML ऑफिस, DYSP ऑफिस, इथं तर BSML ऑफिसच्या समोर तर मोठमोठ्या गाड्याची पार्किंग असते। बघा DYSP ऑफिस समोर कशा पद्धतीने, आणि राईटचा भाग बघून घ्या। नालीवर डबल ताळाचे दुकान, रेस्टॉरंट टाकलेले लोकांना, या अशा 4 व्हीलर गाड्या उभ्या असतात। कुठून कुठे घाला, कुठून कुठे घाला। ऍक्सिडेंट झाला या पोलीस स्टेशनला, याच्या पाया पडायला। बघा उजव्या साईडला दारूचं दुकान, RK वाईन शॉप, लेफ्ट साईडला पेट्रोल पंप। इथली गर्दी अशी असते की दारू पिऊन लोक रोडवर येतात। बघा पोलीस स्टेशनचा समोरचा सीन दाखवतो मित्र तुम्हाला। पोलीस स्टेशनचा समोरचा स्टॉप, बस स्टॉप बघा। लेफ्ट साईडला पार्किंग, काळ्या पिवळ्या ॲटो वगैरे, आणि राईटला पोलीस स्टेशन। बघा अशी परिस्थिती असते इथं पोलीस स्टेशनच्या समोरची, गजबज। समोर चाललोय आपण, समोर सरळ चाललं नगरपालिका गावामध्ये चाललं, इथं राईट चाललं तहसीलमध्ये आणि लेफ्ट चाललं खालची लोणारवेस। आता इथून बघा उजव्या साईडला मस्जिदची साईड आणि लेफ्ट साईडला बघून घ्या। अशा पद्धती उजव्या साईडची पार्किंग दाखवली, 2 व्हीलरची पार्किंग उजव्या साईडची रोडवर, आणि डाव्या साईडची पार्किंग बघून घ्या। ही कंपल्सरी पार्किंग असते रोडवर, पांढऱ्या पट्ट्यापर्यंत 4 व्हीलर गाड्याची पार्किंग। 300 जवळ ही ताबडतोब हटवण्यात यावे।
जर काही झालं मग बघू नगरपालिका शिव पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा अशा रोडवर गाड्या लावून देतात, कोणाचं नियोजन नाही. आता हे बघा, इथून आपण खाली चाललो, लेफ्ट राईट साईडला मोठमोठ्या गाड्याच्या पार्किंग रोड, गाड्या घ्यायच्या रोडवर लाईनवर लावून द्यायच्या, डाव्या साईडला लावून द्यायची 24 घंटे, राईट साईडला लावून द्यायची 24 घंटे. म्हणणारा बोलणारा कोणीच नाही आहे. या नगरपालिकेची जी बॉडी आहे ती बरखास्त झालेली बॉडी आहे. शासनाच्या अंडरमध्ये नगरपालिका आहे आणि शासन हे अशा पद्धतीनं चालू आहे. ते स्कीमामध्येच चालू आहे बाबा ते शासन. कोणती स्कीम काढू राहिलं बघा. खालचा स्टॉप लोणार वेस, लोणार वेस वर बघा लेफ्ट साईडला ॲटोची पार्किंग पांढऱ्या पट्ट्यापर्यंत, उजव्या साईडला हाल. बघून घ्या गर्दी. काय झाले की पोलीस लोक निसते मग ही करतात. धक्का लागले की लायसन दाखवा, कागदपत्र दाखवा, अमुक दाखवा. बघा पार्किंग लोणारीश्वर लेफ्ट साईडची 2 व्हीलरची पार्किंग पांढऱ्या पट्ट्यावर, रोडवरच गाड्या. डाव्या उजव्या साईडच्या पार्किंग रोडवर. यो मेकरचा विकास बघून घ्या. ही पार्किंग बघा आता रोडवर डाव्या उजव्या साईडचा शेगाव पंढरपूर रोड आहे हा. बापरे बाप. बघा डाव्या उजव्या साईडला 4 व्हीलर लावून दिलेले आहेत लोकांनी नुसते. त्यामध्ये गाडी चालवता येत नाही. बघा विटाची काय गाड्या उड्या ट्रक. रोड ना पूर्ण रोड ढोरं बसलेले असतात. माणसं तर ट्रॅफिक जाम करतात, ढोरही करतात. BSML ऑफिस लेफ्ट साईडला जुना नाका. अशा पद्धतीनं आपण समोर चाललोय. गंगा नदी जुना नाका.